उस्मानाबादहून येत असताना माझ्या मिस्टरांचं पिकअप होतं. ते पिकअप उपळा या रोडवर अक्षरशः बंद पडलेलं होतं. त्यांना 1,500 रुपये पाहिजे होते. एक परिस्थिती माझ्याकडं 1,500 सुद्धा नव्हते सर. ते स्वतः टमटम मी आणि राणीताईने ढकललेलं आहे. हे ताजं उदाहरण आहे. ह्या परिस्थितीतून मी वर आले. माझे काही जे दागिने होते ती माझ्या नंदाकडे ठेवले, नंदाव्याकडे ठेवले. जीवन जगते की विधवा म्हणून हे मला म्हणायला पण नको वाटतं, कारण आत्ता नको वाटतं. पण त्यापूर्वी कसं होतं की आपलं एक जणाच्या गाडीत मी तेल टाकलं आणि गाडीवर जात असताना मी गाडीहून पडले सर. अक्षरशः माझा डावा हात मोडला. रॉड होते. 40 दिवस माझा हात बांधलेला होता आणि मंदिरातले 20,000 रुपये. माझ्यासोबत जी घटना घडली, एक जिद्द, एक मनात जिद्द होती असते की माझी मुलगी सरकारी नोकरदारालाच द्यावी. पण माझा अनुभव मी एक सांगता. नमस्कार, मी हुकमत मुलानी. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी आज उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या तेर गावात आहे आणि तेर गावातील एक महिला, विधवा महिलेची संघर्ष कहाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. आशा कार्यकर्ते आहेत त्या. तेरमध्ये आहे मी आता. विधवा महिलेचं जीवन कसं असतं आणि आशा कार्यकर्तीचं काम करत असताना काय अनुभव घ्यावे लागतात. ग्रामीण भागामध्ये अनेक समस्याला तोंड द्यावं लागतं. अशीच एक मुलाखत मी तुम्हाला दाखवणार आहे. विशेष मुलाखत. वेगळ्या संघर्षातून आज नेमकं कसं ती महिला कसं जगते याचं एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. विशेष खास मुलाखत दाखवणार आहे. सतत वेगळ्या मुलाखती दाखवतो आहे. आज मी एका महिलेची मुलाखत दाखवणार आहे. आपल्यासोबत तेर या गावच्या आशा कार्यकर्त्या दैवशाला भोरे मॅडम आहेत. नमस्कार मॅडम, टुडे समाचारमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. आम्ही सतत अशा वेगळ्या मुलाखती दाखवतो आहे. हो का? महिला असतील, कलाकार असतील किंवा समाजामध्ये वेगवेगळ्या व्यवसायामध्ये उद्योजक असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांच्या आम्ही मुलाखती करतो आहे. तर आज एक तुम्ही अशी तुमचं काम आम्ही पाहतो कोरोना काळापासून. हो. तुम्ही आशा कार्यकर्ते आहात. सतत धडपड असते तुमचे, आम्ही पाहतोय येता जाता. हो. तर बरेच दिवसापासून चालू होतं आपलं हे की एक मुलाखत करायची. मात्र आज योग आला आहे. आज तारीख 2 डिसेंबर 2023 आहे. वेळ दुपारची 2:30 वाजण्याची आहे. आपण तेरमध्येच आपली मुलाखत करतो आहे. सुरुवातीला तुमचा परिचय सांगा. नमस्कार सर. माझं गाव हेच. सध्या माझं नाव दैवशाला सुजित भोरे, राहणार तेर, तालुका जिल्हा उस्मानाबाद. आणि माझं आईचं गाव बुकनवाडी, मुक्काम पोस्ट बुकनवाडी, तालुका जिल्हा उस्मानाबाद. बुकनवाडीचं माझं आडनाव बुकन आणि तेरचं आडनाव भोरे. आणि विशेष म्हणजे माझ्या वडिलाचं नाव पण भास्कर आहे, सासऱ्यांचं नाव पण भास्कर आहे. सध्या मी तेरमध्ये आशा कार्यकर्तीचं काम करत आहे. आणि हे गाव जागजी PSC अंतर्गत तेर उपकेंद्र येतं, त्या अंतर्गत मी काम करते सर. अच्छा. हो. तुम्हाला आशा कार्यकर्ती कधी झालात तुम्ही? सर, माझी आशा कार्यकर्तीची जॉईनिंग आहे 2009. अच्छा. 2009 पासून मी ह्या क्षेत्रात उतरले. आणि त्यापूर्वी लिंक वर्करचं HIV एड्सवर एक संस्था काम करते सर. ते एड्सच्या बाबत जनजागृती आणि लिंक वर्कर मी 2 वर्ष काम केले. अच्छा. सर्वप्रथम ते काम मी 2008 पासून, माझे मिस्टर होते तेव्हापासून करत होते मी. मग समाजाच्या बाहेर एकदम पडायचं. माझे मिस्टर खूप ड्रिंक करत होते सर. मग समाजाचं बाहेर नोकरी करत असताना नेमकं नोकरी काय आणि बाहेर पडायचं हे मिस्टरांना आवडतच नव्हतं. थोडा ड्रिंक आणि व्यसनाधीन स्वभाव असल्यामुळं थोडा अविश्वासी स्वभाव होता त्यांचा. मग प्रथम घराच्या बाहेर मला हे प्रथम काढण्याचं प्रेरणास्थान मी राणीताई शिराळ यांना देते. त्यांनी राणीताई शिराळ कोण आहे ते? राणीताई शिराळ ह्या स्वयंशिक्षण संस्था याच्यामध्ये लीडर आहेत. त्या स्वतः काम करतात. आणि माझ्यानंतरची त्यांची आशा कार्यकर्तीची नंतरची जॉईनिंग आहे त्यांची 2014ला त्या आशा कार्यकर्त्या. तुम्ही आशा कार्यकर्ती कधी झालात? मी आशा कार्यकर्ती कसं झालात नेमकं? कसं तुम्हाला कसं काय इकडे का वळालात तुम्ही? सर, काम करत असताना 2008ला मी जेव्हा लिंक वर्करचं काम करत होते तेव्हा मला वाटायचं हे काम खूप कमी प्रमाणात आहे आणि HIV एड्सचे पेशंट खूप कमी होते. 3 गावात काम करत होते मी. हे उपळा, भिकार सारोळा आणि तेर, नंतर पळसप आलं. कारण ह्या गावात काम करताना जवळजवळ माझ्याकडं 9च पेशंट होते फक्त. आणि त्यांचा फॉलोअप घेणं आठवड्यातून फक्त 1 वेळा जावं लागत होतं मला. आणि सर, असं होतं की मला नेहमी बाहेर जावं वाटायला लागलं. आणि त्या संदर्भात त्यांना सेवा देणं, त्यांना समुपदेशन देणं खूप आवडायला लागलं मला. मग आरोग्य क्षेत्राचा भाग एक माझ्या मनात असा की आपलं शिक्षण कमी आहे किंवा ह्या शिक्षण क्षेत्रात आपण दुसऱ्या कुठं उतरू शकतो का, हे माझ्या नेहमी मनात असं एक रुजत गेलं. मग ह्याच्यातून बाहेर पडत राणीताई यांच्या संपर्कात गेल्यामुळं मला थोडंसं आणखी थोडं पुढं जायला
प्रेरणा त्यांनीच दिली. अच्छा. आणि त्यानंतर 2009ला हे जॉब चालूच होता माझा. 2009ला सेक्स सिस्टर म्हणून आपल्या इथं ANMचं काम करत होत्या, 13 उपकेंद्रांतर्गत करत होत्या त्या. मग आशा स्वयंसेविका हे काम काय आहे हे देखील माहीत नव्हतं आणि त्यांनी माझं म्हणजे पूर्ण फॉर्म वगैरे त्यांनीच भरला. म्हणजे मिस्टरांचा स्वभाव माझ्या खूप म्हणजे विचित्र होता. त्यांना बाहेर कसलंच पडलेलं आवडत नव्हतं. मग त्यावेळेला स्वतः सिस्टर घरी आल्या. मग थोडंसं त्या कामाबद्दल सांगितलं आणि त्यामध्ये माझ्या नंदनं भावाला हँडल केलं. हे काम थोडंसं करू दे, चांगलं आहे तिचं, म्हणजे थोडंसं बाहेर पडेल तिनं, हे काम तर घरचं चालूच आहे, अरे माझ्यावर विश्वास ठेव, मी आता कशी जगते, माझी नणंद पण एक विधवाच आहे. मग त्यांनी काम करत असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगत त्यांनी अर्चनाताईच्या तिथं PA म्हणून होत्या आणि आता तिथंच असतात बंगल्यावर. त्यांचे पण मिस्टर एक्सपायर झालेले आहेत. त्यांना एक मुलगा एक मुलगी. त्यांचा एक मुलगा मयत झाला, सध्या एक मुलगी आहे त्यांना. मग त्यांना वाटायचं कुटुंबात घरी बसून काय परिस्थिती आहे आणि मग घरी बसून काही चालणार नाही, थोडंसं बाहेर पडायला बरं होईल. भावाची समजूत घातल्यानंतर मग त्यांनी थोडी परवानगी दिली माझ्या मिस्टरांनी मला. 2009पासून मी आशाचं काम करत गेले. सर पहिला अनुभव, नोकरी काय, जॉईनिंग काय हे मला माहिती नव्हतं, खरंच सांगते. पूर्वीचं शिक्षण माझ्या वडिलांनी मला, अगदी परिस्थिती माझ्या वडिलाची सर्वसामान्य, पण विचार आणि त्यांच्या कष्टाची जाणीव. ते स्वतः एक डॉक्टर आहेत, प्रायव्हेट डॉक्टर आहेत, पण अगदी गरीब परिस्थितीतून 3 मुली आम्ही आणि एक मुलगा. माहेरची परिस्थिती आहे माझी. कशी होती तिथे? सर्वसामान्य परिस्थिती होती, पण वडिलांनी मला ठामपणे बोलायला, आपण जे काय करतो ते स्पष्टपणे बोलायचं, कुठली गोष्ट लाजायची नाही आणि सहनच करायची. कुठली गोष्ट जिथं अत्याचार होतो तिथं समजा उठाव जरी केला तर आपल्या मर्यादेत कुठलं बसतं, आपण जे काय करतो लाजायचं नाही, हे त्यांनी मला अगदी चांगल्या प्रमाणात शिकवलं. आणि सर हे करत असताना मग नोकरीला आता जायचं तर जॉईन व्हायचं आहे आम्हाला जागजी या ठिकाणी आशा कार्यकर्तीचं. मग जागजीला जायला वाहन नव्हतं सर, अगदी अक्षरशः जागजीपर्यंत मी चालत गेले. एक आशा कार्यकर्ती होती आणखी एक, आम्ही जागजीपर्यंत चालत गेलो, अर्ज लिहिला, जॉईन झालो. तिथं किती किलोमीटर जागजी इथून जेणेकरून 9 किलोमीटर 9 किलोमीटर आहे. तिथपर्यंत चालत गेलो आम्ही. लक्षातही नाही आलं, एक नोकरीची आवड आणि आरोग्य क्षेत्रात काम करायला मिळते हे आनंद एक वेगळाच होता. तेवढं रनिंग आम्ही कधी चालताना पायी चाललो, मुलं लहान होते, माझ्या लक्षात पण नाही आलं. आणि सर मग आमचं ट्रेनिंग चालू झालं. सर्वप्रथम मग काम आमचं फक्त मीटिंगला महिन्याला 1 दिवशी असायचं. त्यावेळेस आशाचं एवढं काम पण काही नव्हतं. आम्हाला मंथली पेमेंट फक्त 150 रुपये दिले जायचे सर सुरुवातीला. आणि त्या 150 रुपयामध्ये आम्ही काय करायचं, वरचे 30 रुपये तर आमचे टमटम भाडे जायचं आणि प्रत्येकाकडे गाडी तर थोडीच होती, मोबाईल नव्हता, संपर्कासाठी काहीच नव्हतं. मग एक टमटम ठरवायचं आणि त्या टमटममध्ये आम्ही 12 आशा कार्यकर्ते जात होतो जागजीला. 12 जणी इथून? हो, कारण एकटीला वाहन करून जायला एक तर तिथं वाहन नाही. आणि मग त्या 30 रुपये म्हणजे 120 रुपयामध्ये महिन्याचा पगार आमचा तो 150 रुपये, पण 30 रुपये ते टमटमला जायचे. मग विचार आला की म्हणजे दुसरी नोकरी काय करावी, किंवा ह्याच्यात वरवर जसं आम्ही पुढं जाईल, आरोग्य क्षेत्रात आमचं म्हणजे शिक्षण कमी, तर तसं माझं 12वी झालेलं आहे शिक्षण, 12वीचा एक विषय गेलेला होता. मग काय केलं आम्ही, आमच्या ट्रेनिंगद्वारे आम्हाला एवढं प्रशिक्षण झालं की आम्ही होम डिलिव्हरी होऊ देत नाहीत. अगदी डिलिव्हरीची प्रोसिजर काय आहे ते डॉक्टर सांगतात त्यांच्या भाषेत, पण आम्हाला ते सगळं समजतं. आम्ही एखादी डिलिव्हरी स्वतः करू शकतो सर. हे अशा कार्यकर्तीच्या एवढ्या कामातून आम्ही हे झालोत. आणि नंतर बरोबर थोड्या दिवसांनी जसे दिवस जातील तसं आम्हाला मानधन पण वाढलं. सध्या 150 रुपयापासून त्यात आम्हाला 15,000चं मान्यता दिलेली आहे, पण GR काही निघालेला नाही. आता किती मिळतात? आता सध्या 6-7 हजार रुपयापर्यंत जातं माझं, कारण हे फिक्स मानधन नाही, प्रत्येक कामावर मोबदला आहे हा. आणि हे काम कसं आहे आशा कार्यकर्तीचं, म्हणजे ज्या त्या क्षेत्रात जिथं तिथं काम करायचं. हे एक अंगणवाडीचा भाग, एक लोकसंख्येअंतर्गत 1000 लोकसंख्येअंतर्गत एक अंगणवाडी, आणि तेवढा भाग 1000 लोकसंख्येचा एका आशाने करायचा आहे. मग आता मी जे राहते सर, तिथं माझं पूर्ण ओपनचा भाग आहे. तिथं DRD नाही, मारमांग, चांभार, कुंभार असं कुणी नाही, किंवा पारद्याचं पेशंट नाही. आणि आशाच्या कामाला मानधन जेवढा ओपनचा भाग आहे तेवढं कमी आहे, आणि इतर समाजाच्या ठिकाणी जास्त आहे. मग मला खूप पेमेंट सगळ्यापेक्षा कमी मिळायचं. मग अचानक हे काम करत असताना थोडं मिस्टरांची माझ्या तब्येत खालावत गेली. वरचेवर 2010ला माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या.
त्या स्वतः शिक्षिका होत्या आणि त्यांना अचानक म्हणजे दवाखान्यात नेल्यानंतर त्यांना काही तासाची मुदत दिली. त्यामुळं त्यांचं प्रॉपर्टी इस्टेट कुठं काय आहे कुणालाच माहीत नव्हतं. मग असं गोंधळून गेलोत की काहीच बोलता येईना, काही नाही, दवाखान्याचा खर्च वगैरे कसा करायचा ह्याच्यात पडलोत आम्ही. मग माझ्या काही नातेवाईकांनी मदत केली, दवाखाना वगैरे झाला, त्या एक्सपायर झाल्या. नंतर कुटुंब भागवणं, मिस्टरांना त्या पिलेल्या अवस्थेत त्यांचा दवाखाना करणं खूप अवघड गेलं मला. मग त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, आर्थिक साधन तर दुसरं काही नाही. माहेरच्यांनी खूप मदत केली, पण मला काय वाटायचं इतरांची मदत किती घ्यावी आणि कितपत घ्यावी. मग मला वाटायचं ह्याच मानधनात आपल्या किंवा आर्थिक सोर्स जो आहे त्याच्यामध्ये कितपत वाढ करायला पाहिजे. एकीकडं प्रश्न पडला सर मला माझं शिक्षण कमी आहे आणि दुसरीकडं की मी आता काय करू शकते. एकीकडं माझे 2 मुलं, एकीकडं मी दुःखातून बाहेर पडलेले. दुःखातून बाहेर पडताना सर एक अनुभव असा होता, ज्या वेळेला मी आणि राणी शिराळ आशा कार्यकर्ती, त्या तेव्हा आशा कार्यकर्ती नव्हत्या. 2009ला ज्या वेळेला मी आशा कार्यकर्ती लिंक वर्करचं काम करत होते स्वतः. मग त्यावेळेला उस्मानाबादहून येत असताना माझ्या मिस्टरांचं पिकअप होतं. ते पिकअप उपळाये रोडवर अक्षरशः बंद पडलेलं होतं. त्यांना 1,500 रुपये पाहिजे होते. एक परिस्थिती माझ्याकडं 1,500 सुद्धा नव्हते सर. ते स्वतः टमटम मी आणि राणीताईने ढकललेलं आहे. हे ताजं उदाहरण आहे. ह्या परिस्थितीतून मी वर आले. माझे म्हणजे ते क्षण एक वेगळाच होता. त्यांची म्हणजे लिव्हर डॅमेज झालेलं होतं आणि शारीरिक क्षमतासुद्धा नव्हती त्यांची की म्हणजे टमटम ढकलणे एवढी, ते पिकअप ढकलणे एवढी. मग कसं त्यांना माझं एकच सांगणं होतं, तुम्ही व्यसनाच्या बाहेर पडा, मी आहे, मी कुटुंब सावरते, आपले इतर पण गणवत आहेत. पण त्यांच्या ते लक्षात नाही बसलं सर. मी माझे पूर्ण हात टेकले, पण हात टेकून पर्याय नव्हता सर. माझे 2 मुलं माझ्यासमोर होते. एकीकडं त्यांनी माझा खूप छळ केला आणि एकीकडं मला त्यांनी मनपसंत केलेलं होतं. एकीकडं म्हणजे प्रेमही तेवढंच आणि एकीकडं ड्रिंक करून ते माझ्यापुरताच छळ होता, काही दुसरा नव्हता. पण तेवढ्याला मी हे करून त्यांना सगळं सांभाळून त्याच्यातूनही अजून बाहेर पडले. मग त्यांचा दवाखाना करत करत त्यांचं 2014ला निधन झालं. मग त्यावेळेला सर सासूबाई तर नव्हत्या. माझ्या सगळे दागिने मोडले आणि त्यावेळेला कुठली योजना लागू नव्हती. सोलापूरला अश्विनी हॉस्पिटलला त्यांना त्यावेळेला 4.5 लाख रुपये भरले. एवढा पैसा माझ्याकडे नव्हता. माझे काही जे दागिने होते ती माझ्या नंदाकडे ठेवले, नंदाव्याकडे ठेवले आणि कुठलंच स्केल म्हणजे कुठलंच काही लागू झालं नाही दवाखान्याला. तरी देखील त्यांनी म्हणजे घरी आल्यानंतर त्यांना बसता उठता येत नव्हतं. त्यांचं लिव्हर फुगल्यामुळं, लिव्हर खराब झाल्यामुळं 99% लिव्हर खराब झाला होता. त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून दारू पित होते. हे माहीत नव्हतं मला कुणाला. स्वतः वाहनं वगैरे चालवत होते, त्यामुळे लक्षात नाही आलं कुणाच्या ते. आणि मग त्यांनी एक्सपायर झाल्यानंतर एक परिस्थिती अशी झाली की माझ्यावर दुःखाने केलेला तो आघात आणि कुटुंबाला सांभाळणं आणि मी स्वतः सावरणं खूप अवघड गेलं. आणि हे करत असताना मला मिस्टर असताना 1 वर्षापूर्वी मला मंदिरात नोकरीसाठी अर्चनाताईंनी स्वतः म्हणजे माझ्या नंदेपाशी विचारलं, परिस्थिती अशी आहे, तिनं करेल का. माझ्या मिस्टरांनी त्यावेळेला म्हणले होते, मंदिर काय लेडीजचं नोकरी करण्याचं ठिकाण नाही आहे. तरी देखील माझी म्हणजे भावना की माझं ह्या पगारामध्ये पगार पण वाढेल आणि माझी एक इच्छा आहे की त्यांचा आजार वाढत चाललेला आहे आणि मला मग काहीतरी थोडंसं करायचं आहे आणि मग मी सांभाळन. म्हणजे माझ्या मिस्टरांना पण वाटेन की करू द्यावं आणि आपण थोडा आराम घ्यावा. किंवा त्यांची तब्येत त्यावेळेस लिव्हर पोट फुगतच होतं त्यांचं. लिव्हर हा असा आजार आहे लिव्हरचा की तो दारू पिल्यानंच होतो. पण त्यांनी मान्यच होत नव्हते की हा आजार माझा, मी तर वरून सक्षम आहे आणि आतून हा मला आजार आहे, त्यांनी मान्यच करत नव्हते. स्वतः माझे वडील, माझे नंदावे, माझे बहिणीचे मिस्टर स्वतः लातूरला जटा डॉक्टरकडे गेले. तेव्हा त्यांनी माझ्या वडिलाला अक्षरशः म्हणले, तुम्ही वेडे आहेत, तुम्ही का डॉक्टर आहेत का, मी एवढा धडधाकट आहे, तुम्ही मला आजार आहे असं म्हणताय, हे शक्य नाही. प्रत्येक गोष्ट त्यांची अशीच असायची, मान्य करत नव्हते कुठली गोष्ट. आणि सर मला एक आठवते, माझा पहिला पगार ज्या दिवशी झाला त्या दिवशी मिस्टर माझे एका म्हणजे अंथरुणावर झोपलेले होते. तर ते पैसे पहिले 14 दिवसच भरले. मला 3,000 पगार अर्चनाताईंनी म्हणजे देऊ केला होता. ट्रस्ट त्यांचं 2013ला आलं तिथं. 2013पासून तिथं जॉब करत होते मी. देणगी पावती बुक फाडणे, आशा कार्यकर्ते आणि देणगी पावती बुक फाडणे, दुसरं काम करत, डबल काम. हां, हे डबल काम करत होते मी. मग सुरुवातीला अर्चनाताईंना मी विचारलं, मी आशा कार्यकर्ते आहे, मग हे काम मला जमेल का. ठीक आहे म्हणल्या, मला तू फक्त मेसेज टाकत जा,
आणि तो कर हे काम चांगलं. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना हो, पाटील. त्यांच्या पत्नी. आणि खूप त्यांचे आपले खूप चांगले संबंध आहेत. आणि त्यांचं एक विशेष की माझे मिस्टर वारल्यानंतर त्या घरी आल्या आणि त्यांनी म्हणल्या, म्हणजे माझा तर विचार नव्हता, नंतर मला असं वाटायचं की माझे मिस्टर एक्सपायर झाले तर आता मी म्हणजे मला काम करू देतील का, आता मी एवढं म्हणजे बाहेर फिरल, एवढं करन किंवा एवढं सामाजिक क्षेत्रात उतरल असं मला तर कधी वाटत नव्हतं. काय कारण होतं तर वाटायचं? ह्याचं कारण एक होतं, एक भीती बसलेली होती माझ्या मनात. मी काम तर करत होते पण समाजाचे बोल, समजा आता आपण एक आता मी जी जीवन जगते की विधवा म्हणून, हे मला म्हणायला पण नको वाटतं, कारण आत्ता नको वाटतं. पण त्यापूर्वी कसं होतं की आपलं कपाळाचं कुंकू टिकली हे गेल्यानंतर आपलं म्हणजे आपण उघडे झालो हा प्रकार एक माझ्या लक्षात. एक पूर्वीचे जे काही बोल असतात ते मला एकदम असं माझ्या ह्याच्यात घडतंय. पण मग मला असं काही विचार माझे मान्य होत नव्हते की माझे म्हणजे बांगड्या काढणं, गळ्यातलं काढणं, माझं वय पण नव्हतं. आणि हे सगळं मी काय होते माझ्यासोबत, नियती कसा खेळ खेळते हे मला म्हणजे माझ्यासोबत प्रत्यक्ष घडतंय का हे मला खरंच वाटत नव्हतं. ह्याची भीती होते मला की मी खरंच हे करेल का. अर्चनाताईंनी ज्या वेळेला घरी मला भेटायला आल्या आणि बोलल्या, तू घरी थांबू नको, चल तू टिकली लावायची आणि मंदिरात काम करायचं, तू घरी नाही थांबायचं. 1 मासिक झाल्यानंतर मी मंदिरात गेले आणि पूर्ववत तिथं काम करत गेले सर. अच्छा. हळूहळू आशाची कामं वाढत गेले. मग त्यानंतर आशाची कामं वाढत गेल्यानंतर काय झालं, माझं मंदिरातल्या टायमिंगकडं माझं दुर्लक्ष होत गेलं. तिथं श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्ट तिथं एक मंदिर आहे. मग तिथं क्लर्क काम करत असताना तिथल्या जिम्मेदाऱ्या पण वरच्यावर अर्चनाताईंनी माझ्यावर वाढवल्या आणि इकडचं काम तर स्वतः त्यांनी मला काय केलं सर, ज्या वेळेला समजा त्यांच्याकडं ट्रस्ट होतं त्यावेळेला त्यांनी सगळ्या गोष्टी माझ्या ॲडजस्टमेंट करून घेतल्या. का तर माझ्यावर आलेली ही वेळ, माझा हा प्रसंग बघून दोन्ही गोष्टी. पण हे निभवताना काय झालं, एका दिवशी जागजीला जात असताना टमटम तर पुढं गेलं. मग आता मी जायचं कशानं, 1 वाजले, 12ला मीटिंग चालू होत होती. मग एक जणाच्या गाडीत मी तेल टाकलं आणि गाडीवर जात असताना मी गाडीहून पडले सर. अक्षरशः माझा डावा हात मोडला. रॉड होते, 40 दिवस माझा हात बांधलेला होता आणि मंदिरातले 20,000 रुपये माझ्यासोबत होते. माझं ते दप्तर, मोबाईल सगळंच. हात मोडल्यानंतर म्हणजे देव एखाद्याला कितपत हे करते त्याच्या म्हणजे ते मी आता म्हणजे सांगू शकत नाही शब्दात. तिथून काकांची साथ असेल. मला फक्त हात मोडला, बाकी पैसे वगैरे काय हरवले नाही, काय नाही. तिथून देखील मला त्यांनी कामाला काढलं नाही. माझ्या ठिकाणी माझ्या वडिलांना बसवायचं आणि मी तिथं थांबायचंच. हात जरी मोडला तरी तिथंच थांबत होते. मग तेव्हापासून मला असं वाटायचं की आपल्याकडं गाडी असावी. पण आर्थिक सोर्स थोडा कमी असल्यामुळं काही दिवस ही इच्छा तशीच राहिली माझी. मग त्यानंतर वडिलांनी काही पाहुण्यांनी मदत करून थोडंसं माझं भांडवल गुंतवून मी गाडी घेतली. मग गाडी घेतल्यानंतर गाडी शिकायचा येत होती का गाडी तुम्हाला? सर मला गाडी येत नव्हती. विशेष मला हसू येतं त्या गोष्टीचं की गाडी येत नव्हती पण गाडी घ्यायची डेअरिंग. कारण माझ्यासोबत जी घटना घडली, एक जिद्द, एक मनात जिद्द होती, एक तर माझ्यावर आलेला प्रसंग त्यातून म्हणजे. आणि ज्या ठिकाणी मी पडले जागजी रोडला त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले किंवा पडलेले एकही व्यक्ती आतापर्यंत वाचलेला नाही आहे. मग अशा अवस्थेत आता जिद्द तर मनात आहे, काही कर्ज लावून केलं आणि गाडी घेतली. मग गाडी तर येत नाही, मग आता गाडी शिकायची कशी हा प्रश्न पडला ना सर. सर्वप्रथम गाडी शिकताना समजा राणीताई शिराळ ह्यांनी गाडी शिकवली. आणि आमच्या गल्लीत एक पाठीमागच आहेत सर, अनंत कुलकर्णी म्हणून आहेत ते, बाळासाहेब अनंत कुलकर्णी. मग त्यांनी मला बरेच दिवस माझ्या गाडीवर अंगणवाडीचा आहार वाटप केला. सर मी कसं, माझा एक गट आहे, माझ्या गटाचं नाव कस्तुरी महिला बचत गट. ह्या गटावर मी काय करते, हे करत करत दुसरं एक अजून एक साधन म्हणून मी काय केलं, एक बचत गट तयार केला 2013पासून. मग त्या बचत गटावर काय केलं सर, जे काही एकात्मिक बालविकास महिला आहे केंद्र त्याच्या अंतर्गत अंगणवाडी कार्यरत आहेत. त्या अंगणवाडींना गरम ताजा आहार पुरवण्याचं मी टेंडर भरलं. सुरुवातीला माझ्या 4 अंगणवाड्या होत्या. 4 अंगणवाड्यांना व्यवस्थित मी आहार द्यायचा सर. नंतर 10 वाजता मंदिरात जायचं आणि नंतर माझे कामं हे आशाचे काही त्यावेळेस दररोज एवढे नव्हते, त्यामुळे हे 2-3 करत गेले. आणि आत्ता आशाचे कामं वाढलेत, त्यामुळं मंदिरातला टायमिंग माझा काय केलं सगळ्यांनी, दुपारी
12:30 ते रात्री 8:30पर्यंत ठेवला. मग तोपर्यंत माझं हे आशाचं काम आणि अंगणवाडीचा आहार होत गेला. आणि सर तिथून पुढं काय झालं, गाडी घेतल्यानंतर एक दिवशी कोविडच्या काळात आशांचं एवढं काम अक्षरशः माझा मुलगा मला गाडीवर सोडायला आल्यानंतर मग त्या पेशंटच्या ठिकाणी गेल्यानंतर जिथं होम क्वारंटाईन केलेले काही व्यक्ती आहेत कोविडमधले त्या ठिकाणी आम्ही जात होतो. मग माझ्या मुलाने परत आल्यानंतर माझ्या मुलासोबत गल्लीतले मुलंसुद्धा काही खेळले नाहीत, का तर तो मुलगा भीतीपोटी. मग हे करत असताना एक दिवशी पंचायतमध्ये जायचं होतं, मला ग्रामसभा होती तिथं जायचं होतं. मग आमच्या गल्लीतले कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी मला सोडायला आले. राणीताई शिराळ यांनी एक वाक्य मला खटकलं. त्यांनी काय बोलल्या, तू गाडी स्वतःची आहे आणि ह्या कुबड्या तू किती दिवस वागवणार आहेस. मग कुबड्या म्हणजे काय हे मला पण कळलं नाही. म्हणले ही आधार दुसऱ्याचा तू कितपत घेणार आहेस, तुला एकटीला कधी शिकायचं आहे. मग त्यावेळेला मी एक जिद्द अशी मनात ठेवली की मी आता गाडी शिकणार. मला गाडीचं हॉर्न देखील वाजवता येत नव्हतं. ट्रॉफिक कमी असल्यामुळं कोविडमध्ये त्यांची गाडी मागं आणि मी पुढं, त्यांनी हॉर्न वाजवायचं पाठीमागून. एवढं हसायला येतं सर की गाडी त्या पिरियडमध्ये शिकले मी. आणि राणीची गाडी तुमच्या पाठीमागं, राणीताईची गाडी माझ्या गाडीच्या पाठीमागं. कशासाठी? मला एक हात माझा गाडी येत नव्हती आणि हॉर्न पण वाजवता येत नव्हतं. हॉर्नवर हात ठेवला की वाटायचं ब्रेकवरचा हात निघतो काय की. अरे बापरे. आणि जिद्द म्हणत की मला गाडी म्हणजे असं, आणि एकीकडे वाटायचं आपली गाडी आहे मला येत नाही. मग त्यांचे ते बोल आज आहेत म्हणून मी गाडी शिकले. माझी जिद्द, गाडी माझ्याजवळ आहे. हे मी धावपळ करत असताना गाडीवरून मी नंतर एकदाही पडले नाही. आणि गाडीची लायसन काढलं का? काढलं ना लायसन. कधी काढलं? 2019ला काढलं लायसन. हो. आणि सध्या हे कुटुंबातली धावपळ. आता मला असं वाटतंय की मी कुटुंबाच्या एका नाण्याच्या 2 बाजू बजावते. तर पुरुषाची कमी मला वाटत होती, काही क्षणापुरतीच नाही तर पुरुषांची मी सगळेच कामं करते. एक आदर्श माझे वडील समोर. एक गोष्ट सोडली तर पुरुषाची कमी, पुरुषाचे सगळे कामं मी स्वतः करते. पुरुषाची गरज मला कुठंच वाटत नाही, कारण कुटुंबात मी सर एकटीच आहे. आणि मी आधार कुणाचा आणि कुण्या पुरुषाचा कशासाठी घ्यायचा. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की मी पुरुषाची सगळे कामं करते. तर माझ्यावर आलेली वेळ, माझे अनुभव, माझ्यावर दुःखाने केलेला आघात आणि समाजात वावरताना आलेले अनुभव असे काही आहेत की खूप ते नाही सांगण्यासारखे आहेत. पण त्याच्यातून माघार घेणं किंवा माझे पाऊल मागं घेणं हे मला म्हणजे आणखी एवढं हे होत गेलं की त्याच्यातून मला पुढंच जायचं आहे. त्रासही झाला, पण त्रास म्हणावं तर माझ्या मुलांचे जे कर्तव्य पार पाडायचे. मुलं काय करतात? किती मुलं आहेत? सर मला एक मुलगा एक मुलगी. काय नाव आहे त्यांचं? मानसी सुजित भोरे. बरं सर तिची गेल्या वर्षी 12वी झालेली आहे आणि मुलगा स्वराज सुजित भोरे. अच्छा. दोन्ही मुलं माझे उस्मानाबादला शाळेत होते. मुलगा इंग्लिश स्कूलला होता 7वीपर्यंत आणि मुलगी होती नूतन शाळेला 5वीपर्यंत. 5वी नंतर भोसले हायस्कूलला होती मुलगी 10वीपर्यंत. नंतर तिची परिस्थिती अभावी मी शाळा बदलली. 13ला महाराष्ट्र संत विद्यालय ते दोघांना पण घेतलं. आणि विषय असा झाला की अभिनव शाळेतून माझ्या मुलाचं मी टीशी काढत असताना स्वतः मोदाने मॅडम मला बोलल्या, तुम्ही मुलांचं टीशी का काढताय. मी म्हणलं मी गाडीचं भाडंसुद्धा देऊ शकत नाही. तर त्यांचं म्हणणं मला की तुम्ही मुलाची टीशी काढू नका, आम्ही जी काही शाळेची फीस आहे सर ते आम्ही पूर्ण माफ करू, फक्त काही बुक्स आणि गाडीचा खर्च आहे ते तुम्ही करा. आणखी 2 वर्ष मुलाला मी तिथं ठेवलं. 9वीपर्यंत तिथं राहिला त्यानं आणि नंतर 10वीपासून त्यानं आता महाराष्ट्र संत विद्यालयाला आहे. हे सगळं एवढं काम करताय तुम्ही, एवढं समाजामध्ये फिरताय, हो, एवढी जिद्द तुमच्या मनामध्ये आहे. हे सर्व करत असताना काही एखादा अनुभव वगैरे काय असा? तसं पाहिलं तर सर खूप अनुभव आहेत. आता स्वतःबाबत पाहिला तर असं आहे की संध्याकाळी ह्याच्यात एक काकांची साथ कुठली की मी जोपर्यंत मंदिरात आहे तोपर्यंत डिलिव्हरी पेशंटचा कधी फोन आला नाही मला. दुसरी गोष्ट ते देवावरचा माझा विश्वास. आणि तिसरी गोष्ट अशी की घरी माझे 2 मुलं असताना मी बाहेरून कुलूप लावलं अक्षरशः घराला, आणि रात्रभर डिलिव्हरी पेशंटसोबत मी उस्मानाबादला होते. कधी स्वतःच्या गाडीवर जायचं तर यायचं परत. कशासाठी कुलूप लावलं बाहेर? कारण मुलं मग ठेवायची कुठं. मी जर नंतर आले तर मुलांनी नाही दरवाजा उघडला तर
कारण पेशंट कधी येऊ शकतो डिलिव्हरी पेशंट. मग मला वाटायचं एका डिलिव्हरी पेशंट मागं आपल्याला 200 रुपये तरी मिळतात. पेशंट डिलिव्हरी म्हणजे इकडे डिलिव्हरी पेशंट घेऊन जात असताना तुम्हाला ते तर करावं लागत होतं की हो म्हणजे नाईलाज नाविलाज जाऊस्तो मला कुलूप घालावं लागायचं. मग त्या ठिकाणी मला जाणीव व्हायची की आपल्या ठिकाणी ह्या ठिकाणी पुरुषाची कमी आहे, की वाटायचं आपलंच ह्या ठिकाणी एखादं माणूस असतं तर म्हणजे आपल्यावर ही वेळ आली नसती. हो. आणि दुसरा तसा अनुभव दुसरा काही नाही आला. अच्छा. हो. आणि जागोजागी सगळे माणसं म्हणजे एवढे चांगले भेटले. तसं पाहिलं तर नावं भरपूर आहेत आणि सगळ्याच्या सहकार्यानं मी आलेली वेळ मी स्वतः आता कुठल्या प्रसंगाला तोंड देते. तुमच्या या सगळ्या संघर्षामध्ये एखादा आनंदाचा क्षण कोणता असा होता? माझं ह्या सर्व संघर्ष करत असताना एक आनंदाचा क्षण आठवतो. माझी सगळी फॅमिली जेव्हा एकत्र असते ना तेव्हा मला खूप आनंद होतो. कारण एकत्र राहायची सवय, तो आनंद रोजच्या ह्या तणातणीच्या जीवनात एकत्रित कुटुंब पद्धती हे राहायला मिळालंच नाही मला कधी. आणि वेळेअभावी मला ती वेळ पण देता आला नाही. ही माझा सर्वात मोठा आनंद सर. अच्छा. हो. काय संदेश असेल आपला आता? इतकं तुम्ही स्ट्रगल केलं आहे. माझा एक महिला बाहेर फिरतात. हो. काही घरातून अडचणी असतात, बाहेर समाज काय बोलल, तुम्ही तर एवढ्यातून इथपर्यंत पोहोचलात. सर माझा एक संदेश आहे सर्व महिलांना. तर एक जर पाहिलं ना सर्वच महिलांना शिक्षण आवश्यक आहे असं काही नाही. महिला सरकारी नोकरी करावी असं काही नाही. आणि प्रत्येक महिलांची इच्छा असते की माझी मुलगी सरकारी नोकरदारालाच द्यावी. पण माझा अनुभव मी एक सांगताना मला असं वाटते कुठलीच लेडीज कशातच अपूर्ण नाही, ते सर्व गुण संपन्न आहे सर. तिनं स्वतः जर पाहिलं, स्वतः जर एक जिद्द मनात ठेवली तर आलेला प्रसंग असेल, आलेलं दुःख असेल, डोळ्यातलं पाणी डोळ्यात जिरवण्याची प्रत्येकात ताकद असावी. समोरच्या व्यक्तीला हसत खेळत बोलावं. तुम्ही एक प्रसंग सांगितला होता की तुमचा जो विवाह झालेला आहे होता हो तो तुमच्या मिस्टरांनी मनपसंत म्हणजे त्यांच्या मनावर केला होता असं काय? हो सर. त्याचं एक तो कारण प्रसंग काय होता? काय सर तो एक प्रसंग मला सांगावा असं वाटतो की तुम्ही कितीला होता शाळेत त्यावेळेस? सर फेब्रुवारी 2003ला माझी 12वी झाली आणि जूनमध्ये हा प्रकार घडला. माझ्या मोठ्या बहिणीचं ढोवळा जेवणाची तयारी चालू होती. आम्ही बुकनवाडीला आम्ही कुटुंबात 3 बहिणी. मोठ्या बहिणीचं लग्नाला 1 वर्ष पण झालेलं नव्हतं. मग ढोवळा जेवणाची तयारी चालू असताना माझे मिस्टर त्यांच्याकडं त्यावेळेस कमांडर गाडी होती. मग ते माझे मिस्टरांची चुलती एक माझ्या गावी म्हणजे बुकनवाडीलाच राहते. मग बँडचं भाडं घेऊन तिथं आले होते मिस्टर. मग गावात आत शिरताना माझं घर पहिल्याच रस्त्यावर आहे, पहिल्याच ह्याच्यात. मग आमच्या इकडं त्यावेळेस खेड्यात एक पद्धत असते की कोंबड्या वगैरे पाळायची. मग आमच्या आईच्या इकडं कोंबड्या खूप होत्या. मग ते गाडी जात असताना योगायोगाने एक कोंबडीमधून बाहेर येताना त्यांच्या गाडीखाली आली. मग ते मेली तिथंच कोंबडी ती. मग माझ्यात तेव्हा एक डेअरिंग होती, कोणी असेल तर आपलं जे काय आहे ते भांडायची. मग मी बाहेर येऊन त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या गाडीसमोर उभारले आणि त्याला म्हणलं तू गाडीच्या खाली उतर. आणि आता मी अरे बोलते थोडं, पण ते कोण आहेत हे मला माहिती नव्हतं. आणि त्यांना बोलले मी की तू खाली ये आणि माझी कोंबडी भरून दे अगोदर. मग ते कोंबडी भरून देत नाही. म्हणले मला तुला दिसतंय का नाही रे? मी म्हणलं अरक वरक बोलले थोडं, तुला दिसतंय का नाही रे? तर त्यांनी म्हणले मला दिसत नाही, तू चष्मा आणून दे. मग त्यानंतर ते काय म्हणले मला, तुझी कोंबडी रस्त्यावर काय येऊ दिलीस? मी म्हणलं मी रस्त्यावरच आहे ना, तो मुका प्राणी होता, मग माझ्या अंगावर घाल, एवढं बोलले सर त्याला. मग तो 100 त्यांनी काय केलं, एक 100ची नोट काढून द्यायला होता, मी काही घेतली नाही. आणि नंतर काय झालं, माझ्या चुलतीचं घर एक माझ्या साईडलाच आहे. मग ती चुलती माझी त्यांचं गोरधनवाडी माहेर आहे, भोरे, नामदेव भोरे यांची बहीण आहेत त्या. आणि तेरमधून भोरे, माझं आडनाव भोरे आहे. नामदेव भोरे आणि हितले भोरे भाऊकी आहेत, एकदम घरातलं घर. त्यामुळं त्या चुलतीनं त्यांना ओळखलं. आणि सर माझ्या सासूबाईची ओळख हजारेबाई, त्यांचं माहेरचं आडनाव हजारे होतं. मग त्यांनी हजारे आडनावानं मग त्यांना हजारेबाई म्हणून ओळखलं जायचं. मग माझी चुलती काय म्हणल्या, हा तर हजारेबाईचा मुलगा आहे. मग हजारेबाई कोण हे मला तर काय माहिती, भोरे माहीत होतं पण हजारेबाई काही माहीत नव्हतं. ह्यांची चुलती बुकनवाडीला राहते, त्यामुळं मग ते भोरे आहेत हे परत लक्षात आलं माझ्या.
आणि मग तिथून पुढं सर हा विषय झाला. धोंडीराम सेठ जे आहेत त्यांची शेती आमच्या शेताशेजारीच आहे वडिलांच्या. त्यांना मध्यस्थी घातलं मिस्टरांनी माझ्या, आणि सासूबाई वगैरे तयार नव्हत्या, पण माझे वडील देखील तयार नव्हते. पण त्यांनी एक प्रकारची धमकी दिली त्यावेळेला. वडील माझ्यासोबतच आहेत, त्यांना माहिती आहे की करीन तर हिच्याशी आणि पळवून नेईन म्हणले. मग तसं काय आम्ही भीत वगैरे नव्हतो, पण हा प्रकार करण्यापेक्षा मग ते एवढं धाडस केलं. एवढं धाडस केलं सर. त्या धाडसापाठी मग सासू सासऱ्यांनी नंतर एक विचार हे केला. माझे वडील सर, कुठल्याही वडिलांना 3 मुली असल्यानंतर एक परिस्थिती असते की 3 मुलीचे लग्न करायचं म्हणल्यानंतर सर थोडा त्यापूर्वी हुंड्याची प्रथा जास्त होती. मग स्वतः ते व्यवसायानं प्रायव्हेट डॉक्टर आहेत. मग तेवढ्यातही मग आता 3 मुलीचं लग्न 1 वर्षही झालेलं नाही मोठ्या बहिणीच्या लग्नाला, आणि दुसऱ्या बहिणीचं लग्न करायचं. मग थोडा विचारच येणार ना. मग माझे वडील म्हणले मला लग्नच करायचं नाही. आता काय बोलायचं म्हणून म्हणले माझ्याकडे पैसे नाहीत. मग धोंडीराम सेठजी सिवाळ म्हणून आहेत तिथले, मग ते आमचे मिस्टर त्यांना बोलले की तुम्ही त्यांची शेती करा. मग माझे वडील म्हणले मला शेती विकल्याशिवाय पर्यायच नाही. तर सर माझ्या सासूबाईंनी, आता त्या सध्या नाहीत, त्यांनी 2010ला एक्सपायर झाल्या. तर त्यावेळेला माझ्या सासूबाई काय म्हणल्या, एखाद्या गरीबाची मला शेती नाही विकू द्यायची, त्यांची भाकरी आहे ते. त्यांचं मला कौतुकस्पद बोलणं ते आत्ता आठवतं की ज्यावेळेला माझी मुलगी आता माझ्या घरात लग्नाला आली की त्यावेळी त्यांचे विचार, त्यांनी मला माझ्या वडिलाला शेती नाही विकू दिली. माझ्या वडिलाला मुळी माझं लग्न त्या वर्षी करायचंच नव्हतं. नेमकं 12वी झालेली आणि एका मुलीच्या ढोळ जेवणाची तयारी, आणि मग काय बोलावं असं म्हणून माझे वडील तसं बोलले. आणि थोडंसं आईवडिलांचं माझे मिस्टर ऐकत नसल्यामुळं मला करायची तर तेच करायची, अशा ह्याच्यातून सर ते झालेलं आहे. अच्छा. हो. तुम्ही एवढं सगळं काही सांगितलं तुम्ही. हो. आता जे समाजामध्ये फिरलात, तुम्हाला आलेले अनुभव हे ते सर्व काही सांगितलं. जर तुमच्याशी कोणाला संपर्क करायचा असेल, हो, किंवा ही जर मुलाखत आपली पाहिली, आणि बघा ज्यांना ह्यांना बोलायचं आहे त्यासाठी मी त्यांचा नंबर घेतो आहे. तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा. माझा फोन नंबर आहे 82 087 19 200. परत एकदा सांगा. 82 087 19 200. अच्छा. बघा, हे तेर गावच्या दैवशाला भोरे एका महिलेला समाजामध्ये फिरत असताना कसे अनुभव घ्यावे लागतात. घरातील प्रसंग, माहेरचा, सासरचा, बाहेर समाजाचा, हे सगळं करत असताना आपला कुटुंबाचा गाडा हा कसा चालवावा लागतो, किती संघर्ष करावा लागतो. ज्यावेळेस ते आपल्यासोबत बोलत होते त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होतं. त्यांचा कंठ दाटत होता. आपल्यासोबत ज्यावेळेस बोलत होतं त्यावेळेस दुःखातून आनंदाचे प्रसंगसुद्धा त्यांनी बरेच काही सांगितलेले आहेत. समाजामध्ये ज्या काही विधवा महिला असतात त्यांनी नक्की अशा ज्या महिला आहेत अशा महिलाचं अनुकरण नक्की जर केलं तर समाजामध्ये फिरणं किंवा स्वतःला सावरणं हे काय अवघड होणार नाही. मात्र समाज असतो, समाज वेगवेगळ्या प्रकारे नावं ठेवत असतो महिलांना. असाच एक प्रसंग त्यांनी सांगितला आपल्याला की समाजामध्ये फिरत असताना महिलांना कसा संघर्ष करावा लागतो. विधवा महिला असतानासुद्धा पुढं इथपर्यंत त्यांनी आज कसा संघर्ष केला, हे एक विशेष मुलाखत मी तुम्हाला दाखवलेली आहे. कशी वाटली मुलाखत नक्की कळवा. आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.